पाहायला मिळतं आहे, जे त्यांच्या पक्षाचे नाही, थेट राजकारणात नाहीत असे अनेक लोक जे अजित पवारांचे चाहते आहेत, ते राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोललो तेव्हा ते हेच सांगतात की अजित पवारांनी आमचं वेळोवेळी काम केलेलं आहे. त्यांच्याकडे एखादं काम घेऊन गेल्यानंतर हे करायचे, होणार नसेल तर नाही होणार असं म्हणून स्पष्ट सांगायचे आणि त्यांची ही कामाची पद्धत लोकांना आवडत होती. अजित पवार वेळोवेळी अनेक वादांमध्ये अडकले। नांदेड़ के लिए, बारामती के लिए, महाराष्ट्र के लिए कितना बड़ा नुकसान है? नांदेड़ में सभा नहीं थी, नांदेड़ से उतर के और जगह जाने वाले थे। तो नांदेड़ में इलेक्शन नहीं था, परभनी वगैरह जाने वाले थे, मगर हमारा दुर्भाग्य यह है कि इतना अच्छा नेता हम छोड़ के चला गया। तर अनेक नेते आता विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणात दाखल होत आहेत। राज ठाकरे, शर्मिला ठाकरे दाखल झालेले आहेत। तत्पूर्वी विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, अरुण गुजराती हे नेते देखील दाखल झालेले आहेत। आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय, एका बाजूला काटेवाडीतल्या अजितदादांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी ओसराचं नाव घेत नाहीये। कार्यकर्ते दाखल होत आहेत, मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि दुसरीकडे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आता नेते जमायला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच काटेवाडीतल्या या निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। जसं आता मंदाराही सांगत होता त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे, कसोटीचा आहे, अवघड आहे। त्यांच्याही भावनांचा वेग आवरता येत नाहीये। अगदी ते सिनेसृष्टीतले कलाकार असोत की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असोत की उद्योगपती असो की सामान्य कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, प्रत्येकाच्या एकच भावना आहेत, प्रत्येकाचं एकच मत आहे। प्रत्येकाच्या आठवणी अजित पवारांसोबतच्या खूप खास आहेत। अजित पवारांनी कधी ना कधी त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे, त्यांच्या व्यथा जाणून घेतलेला आहे, त्यांच्यासाठी काम केलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये अजित पवारांसाठी खूप भावनिक असं एक मानाचं स्थान होतं। अजित पवारांच्या खास आठवणी होत्या, अगदी बारामती पासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येकासाठी हे खूप धक्कादायक होतं, हादरवून टाकणारं होतं। कालही अनेक कलाकारांच्या दिल्लीमधल्या नेत्यांच्या जेव्हा प्रतिक्रिया येत होत्या तेव्हा त्यांना यावर विश्वासच बसत नव्हता की असं काही झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकासाठी तो मोठा धक्का होता आणि या धक्क्यातून अजूनही कार्यकर्ते, नेते सावरत नाहीयेत। प्रत्येकासाठी अजित पवारांचं जाणं हे चटका लावून जाणार आहे, त्यांच्या मनाला हादरवून टाकणार आहे, त्यांचं भावविश्व हादरवून टाकणार आहे। आपण ही दुसरी दृश्य बघतोय। शरद पवार बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच राज ठाकरेही दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी काल रात्रीच अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतलेली होती, पार्थ पवारांची भेट घेतलेली होती। त्यानंतर राज ठाकरे आता विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवारही दाखल झालेले आहेत। राज्यभरातून, देशभरातून वेगवेगळे नेते आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्व पक्षीय नेत्यांसोबत अजित पवारांचे संबंध हे तितकेच जिव्हाळ्याचे होते, खास होते। त्यांच्या खास अशा आठवणी राहिलेल्या आहेत अजित पवारांसोबत। त्यामुळे हे सगळे नेते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल होत आहेत। केवळ राष्ट्रवादीचेच नेते नाहीत तर त्यांच्या विरोधात काम करणारे नेते देखील तितक्याच आत्मीयतेनं अजित पवारांविषयी भरभरून बोलतायत, त्यांच्या आठवणी जागवतायत। एक माणूस म्हणून अजित पवार हे किती महान होते, त्यांनी किती माणसं जोडली याचा प्रत्यय आज येतोय। सामान्य कार्यकर्त्यापासून ते अगदी मोठ्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्या वर्गांना आपलंसं करून घेणारा तो दादा माणूस होता आणि त्यामुळे त्याची एक शेवटची झलक पाहण्यासाठी, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हे सगळे कार्यकर्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या महान व्यक्ती आता दाखल होत आहेत, बारामतीच्या दिशेने धाव घेत आहेत। प्रत्येकाची एकच भावना आहे, प्रत्येकासाठी हा धक्का आहे, प्रत्येकाला हादरवणारी ही गोष्ट होती। प्रत्येकाला अजित पवार यांना निरोप द्यायचा आहे, त्यांचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, नेत्यांचे ताफे दाखल होत आहेत। खरं तर मुख्यमंत्री हे लोकभवनाकडे काही वेळापूर्वी पोहोचले होते, रवाना होत होते आणि तिथून हेलिपॅडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीच्या दिशेनं रवाना होत आहेत आणि इकडे शरद पवार आपण दृश्यांमध्ये पाहतोय। राज्यभरातून, देशभरातून जे नेते दाखल होत आहेत ते सगळे नेते शरद पवारांची भेट घेत आहेत, त्यांची विचारपूस करतायत। आपण प्रतापराव पवारही बघतोय, शरद पवारांच्या बाजूला बसलेले आहेत।
तर दुसऱ्या बाजूला काटेवाडीतली ही दृश्य पाहतोय. नागरिकांची गर्दी काही संपत नाहीये. पुढच्या काही वेळातच काटेवाडीतून अजित पवारांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे नेण्यात येणार आहे. इथल्या नागरिकांना सांगितलं जात आहे की आता तुम्ही विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जमावा किंवा जेव्हा अंत्ययात्रा निघेल तेव्हा तुम्ही अंत्यदर्शन घ्या. त्यामुळे पुढच्या 15 मिनिटात अजित पवारांचं पार्थिव हे मैदानाकडे नेण्यात येणार आहे. जवळपास 25-30 मिनिटाचं हे अंतर असेल. या अंतरावर ही अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्या प्रांगणामध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. तर काटेवाडीतून काही वेळातच त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाच्या दिशेनं नेण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी अजूनही पाहायला मिळतेय. पवार कुटुंबीय सध्या काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी आहेत, तर शरद पवार मात्र विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, त्यासोबतच युगेंद्र पवारांच्या पत्नी, आई, त्यासोबतच रोहित पवार, पार्थ पवार हे सगळेजण काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल आहेत. तर इकडे शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामधून आपल्याला दिसत आहेत. आपण ही दोन दृश्य बघतोय. राज ठाकरे देखील काही वेळापूर्वीच विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झालेले आहेत. सर्वपक्षीय नेते आता जमायला सुरुवात झालेली आहे. काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बारामतीत दाखल होतील. त्यानंतर अमित शहा देखील बारामतीत येणार आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकासाठी अजित पवार जाणं हे चटका लावून जाणार आहे आणि त्यामुळे सगळेजण बारामतीच्या दिशेनं धाव घेत आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. काही वेळापूर्वी राज ठाकरे बारामतीत दाखल झालेले आहेत, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते आहेत. बाळा नांदगावकर आपल्याला दिसतात, अविनाश अभ्यंकर दिसत आहेत, शर्मिला ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहेत. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटलेला आहे. हजारोंची गर्दी पाहायला मिळतेय. या गर्दीला आवरणं कठीण होत आहे. काही वेळापूर्वीची दृश्य जर तुम्ही पाहिली तर रोहित पवार या गर्दीला हात जोडून विनंती करतायत की तुम्ही सांभाळून या आणि तुम्ही अंत्यदर्शन घ्या. या गर्दीला आवरणं काल रात्रीही कठीण होत होतं आणि त्यानंतर आजही आपण ही सकाळची दृश्य पाहतोय. कार्यकर्त्यांची, चाहत्यांची मोठी गर्दी काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर पाहायला मिळतेय. सुप्रिया सुळे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. सगळे कार्यकर्ते, चाहते सुप्रिया सुळेंची भेट घेत आहेत. रोहित पवारही काही वेळापूर्वी आपण त्यांची दृश्य पाहिलेली होती. आणि दुसरीकडे